लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। धुळे जिल्ह्यात कापूस पीक विमा रखडला, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आज शिरपूर फर्स्टच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात आसूड आणि गळ्यात फाशीचा दोर घालून शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। या आंदोलनानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदनही सादर करण्यात आले। आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की 2025च्या खरीप हंगामात पीएम फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा भरूनही धुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनानं तातडीनं प्रलंबित पीक विमा वितरित करावा अशी त्यांची मागणी आहे। त्यासोबतच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी ही जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी हंसराज चौधरी आणि सोनू फौजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की 2025च्या खरीप हंगामातील कापूस पीक विम्याची प्रलंबित रक्कम पात्र शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावी, तसेच राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। अन्यथा येत्या काळात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। या आंदोलनात शिरपूर फर्स्ट शेतकरी संघटना, सोनू फौजी चिमठाणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मुख्य संपादक भूषण पवार। मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही। म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल। मागच्या महिन्यात 12 तारखेला शिंदखेडा तालुका तहसील ऑफिस या ठिकाणी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता। त्या अनुषंगाने 2025 खरीप पीक विमा याविषयी आमचा तो हेतू होता। त्याप्रमाणे तहसीलदारांनी संबंधित कंपनीने गुन्हा दाखल करा असा आदेश बी दिला आहे। जवळपास अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावरती कुठलाही अहवाल आम्हाला सादर केला नाही आहे, तरी लवकरात लवकर करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ही आमची घोषणा आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।